नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमोल डोंगरे। पाठ सुरू करण्यापूर्वी मला एक उदाहरण द्यावंसं वाटते, एक छोटीशी गोष्ट तुमच्यासमोर मांडावीशी वाटते। तर झालं काय, एका विद्यार्थ्याला मी भेटायला गेलो दवाखान्यामध्ये आणि त्या विद्यार्थ्याला अतिशय जखमा झालेल्या होत्या आणि त्याला लागलेलं सुद्धा खूप होतं। त्याचं कारण असं होतं की त्याने एक नुकतीच नवीन मोटरसायकल विकत घेतलेली होती आणि त्या मोटरसायकलद्वारा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता। अशा पद्धतीचंच वातावरण कदाचित तिथे झालं असावं आणि त्या युवकाने त्या मोटरसायकलचा वेग वाढवला आणि परिणामी त्याचा अपघात झाला। मग मी त्याच्या पालकाशी संवाद साधला की नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या पालकाशी संपर्क साधला आणि विचारलं की झालं तरी काय नेमकं मला सांगा। त्यांच्या पालकांनी म्हटलं की हा बऱ्याच दिवसापासून आईकडे हट्ट करत होता, मला मोटरसायकल घेऊन दे, मोटरसायकल घेऊन दे। त्याचे वडील म्हणाले की माझा या गोष्टीला नकार होता, परंतु आईला त्याने पहिले कन्व्हिन्स केलं आणि मग ती गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली। मग मला नाईलाजास्तव त्या मुलाचा हट्ट पूर्ण करावा लागला आणि परिणामतः ही परिस्थिती आज ओढावून आली। मित्रांनो, मी त्याला पाहून अवाक झालो, कारण त्याला खूप लागलेलं होतं। मला शोक व्यक्त करावं की त्याला दोन गोष्टी समजावून सांगावं हे सुद्धा मला कळत नव्हतं आणि म्हणूनच या उदाहरणाला समोर ठेवून तुमच्यासमोर आज मी पाठ क्रमांक 1 वेगवशता विषय मराठी वर्ग 12वी आज आपल्यासमोर या पाठाविषयी चर्चा करणार आहोत। वेगवशता या पाठाचे लेखक प्राचार्य शिवाजीरावजी भोसले यांचा जन्म 1927 साली झाला व मृत्यू 2010 साली झाला। नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक, देशात आणि विदेशात सुद्धा अनेक विषयांवर यांच्या व्याख्यानमाला गाजलेल्या आहेत। पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे यांनी व्याख्यानेसुद्धा दिलेली आहेत। कथा वक्तृत्वाची जागर, खंड 1 व 2, जीवनवेद, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्ठी इत्यादी ग्रंथ यांचे प्रकाशित आहे। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी लेखकांना सन्मानितसुद्धा केल्या गेलेला आहे। मित्रांनो, हा झाला लेखकाचा परिचय। थोडक्यात पाठ परिचय आपणासमोर द्यावंसं वाटते। हा पाठ जो आहे वैचारिक पाठ असून या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पटते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करणाऱ्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे। महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात। हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात। याचे लेखकाला वैषम्य वाटते। वेळ वाचण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात, तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात, अशी मार्मिक टिप्पणीसुद्धा लेखकांनी इथे केलेली आहे। अफाट वेगाने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर आणि मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो। त्यामुळे सत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी प्रकाशाप्रकारे स्पष्ट इशारा देतात, ते या पाठातून आपण पाहूया। वेग हे गतीचे एक रूप आहे। आपले जीवनी स्थिती आणि गती यात विभागलेले आहे। थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते। आपल्या विचारांनी गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो। ती विचारांनी गती असते। गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते। दिशाविहीन गती ही अधोगतीत ठरते। आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते। रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात। माणसे घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात। एरवी गतीपायी अगतिक होतात।
इतिहासात जर थोडं डोकावून बघितलं तर आपल्याला असा माहीत पडेल की ज्या वेळेस चाकाचा शोध लागला त्यापासून माणसाच्या विकासाला एक गती प्राप्त झाली. आता माणसाचे जीवन हे गती आणि स्थिती या दोन भागात विभागल्या गेलेले आहे. आता तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागे तुम्हाला एक रस्ता दिसत असेल आणि रस्त्यावर असंख्य गतीने धावणारी तुम्हाला वाहनेसुद्धा दिसतील. आता मला सांगा की खरंच ही गती अधोगती आहे की ही गती दिशाविहीन आहे. लेखक शिवाजीराव भोसले या परिच्छेदामध्ये हे म्हणू इच्छितात की गतीला एक नियम असला पाहिजे. ती गती आपल्या स्वाधीन असली पाहिजे, आपण गतीच्या स्वाधीन नसलो पाहिजे. अहोरात्र भरडणारी आणि थरथरणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्यच वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखड वाहने कुठे दिसत नसत. हिटलर आपल्याला माहीतच आहे. हिटलरनी देशभर त्यांनी राज्य केलं, त्यांनी अनेक देश जिंकली. मग त्यावेळेससुद्धा एवढी प्रगत वाहने, आधुनिक वाहने, उपकरणे होती का? अर्थातच नव्हती. म्हणजे अतिशय वेगसुद्धा असून चालत नाही, तर आपण वेगाने सुद्धा आपण आपले काम अतिशय छान पद्धतीने करू शकतो. आता माणूस घरातून दारात आला की वाहनांवर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत की उतरता येत नाहीत. जीवन हे दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मुंबई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठ यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टीशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो दासदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचे आश्रय घेतला जातो. त्यामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. जर का आपले घर शाळेपासनं दूर असेल, भाजी मार्केट आपल्या घरापासून लांब असेल, हॉस्पिटल, शाळा, दवाखाने इत्यादी जर आपल्या घरापासून लांब असेल तर गती घ्यावंच लागेल. परंतु अति जास्त गती घेणे हे विकृतीसुद्धा ठरू शकते. लेखक शिवाजीराव भोसले इथे अमेरिकेसारख्या धनाढ्य देशाचं उदाहरण देताना असं म्हणतात की अमेरिकेचे जे रस्ते आहेत ते निर्विघ्न, खुले, सरळ आणि मोकळे असतात. आणि त्यांचं जे घरापासून शाळेचं, मार्केटचं आणि इतर जे गोष्टी आहेत त्याचं अंतरही फार लांब असते. मग अशा देशामध्ये जर का वाहने वापरली तर ती योग्यच आहे असं लेखक या परिच्छेदामधून सांगतात. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली तत्कारण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज साधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर टाकावे अशी स्थिती नसते. मुंबईसारख्या विस्तीर्ण नगर गाड्यांनी साधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भर टाकणे फारसे नाहीत. गाडी चढणे म्हणजे माणसांची धावणे थांबणे. अमेरिकेसारख्या देशामध्ये जरी लोकांकडे खूप साऱ्या मुबलक प्रमाणात वाहने जरी असली तरी त्या देशाचं आपण अनुकरण करावं मला तरी असं वाटत नाही. लेखक इथे हेच म्हणत आहे की तिथे अंतर फार दूर असते घरापासून, म्हणून ते मुबलक पद्धतीने वाहनांचा वापर करत असतात. परंतु भारतामध्ये तसं नाही आहे. इथे शाळा, घर, मार्केट, दवाखाना यासारख्या गोष्टी जवळ असतात, बरोबर. त्याच पद्धतीने मुंबईसारख्या ठिकाणाचं जर उदाहरण घ्यायचं झाल्यास मुंबईमध्ये असंख्य वाहने आहेत, परंतु ते सर्वच वाहने घेऊन रस्त्यावर धावतात असं नाही आहे. अनेक लोक तिथले जे जीवनशैली आहे
त्यांच्या जीवनशैलीचा भाग लोकल ट्रेनसुद्धा झालेल्या आहेत आणि ते लोकल ट्रेनचा वापर करून तिथली जे ट्रॉफिक्स आहेत ते कमी होताना आपल्याला दिसण्याचा प्रयत्न होते, म्हणजे दिसते. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांना वेग मर्यादित ठेवला नाही तर साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, पण अनेकदा असे घडते की वाचवलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. तर इथे आपण असं म्हणू इच्छितो की वाहनांचं काम काय. खरं तर आपण याचा जर विचार केला तर वाहन आपण एक अंतर गाठण्यासाठी आपण त्या वाहनाचा उपयोग करत असतो. खूप लांब जायचं असेल तर आपण त्याचा उपयोग करत असतो. कशासाठी? तर आपला वेळ वाचला पाहिजे म्हणून. आपल्याला 5-10 किलोमीटर अंतरावर जायचं असेल आणि आपण जर पायदळ जातो म्हटलं तर फार वेळ होईल, म्हणून आपण वाहनाचा उपयोग करत असतो. परंतु मग वाहनाचा उपयोग केला, वेळ वाचला, मग उरलेल्या वेळाचं काय? तर मग परत वाहनांवर स्वार व्हा आणि या फेरफटका मारून. लेखकांना हेच सांगायचं आहे की हे सुद्धा विकृती, म्हणजे हे एकदम उलट झालं. वाहन चालवायची वेळ वाचवायसाठी आणि परत मग वेळ वाया घालवायचा. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उचंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून अनुगीत दुचाकी सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकदा बरे वाटते. पण असेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे जात का नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, भुवनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? आपले जीवन कृतार्थतेने जगता यावे, जीवन तंत्रज्ञानामुळे सोपी होणे, या गोष्टीसाठी आपण वाहनांचा उपयोग करत असतो. आता इथे कधी मानसिक स्पर्धासुद्धा इथे घडते. म्हणजे एखाद्याने आपल्या शेजाऱ्याने जर महागडी गाडी घेतली तर आपण सुद्धा महागडी गाडी घेतो, मानसिक स्पर्धा करतो आपण त्याच्याशी. म्हणजे एक कॉम्पिटिशन आपण त्याला म्हणू इंग्रजीमध्ये. एखादी वेळेस जर वेळ मिळाला तर आपण एखादी व्यक्ती आपल्या बायकोला आधुनिक गाडीवर मागे बसून फेरफटका मारून येते. हे काही असं म्हणजे जीवन नाही आहे. हे यासाठी मुळीच वाहनांचा उपयोग नसतो. कधी काय होते की फिरायला जायचं आहे, मग अशा आलतू फालतूस ठिकाणांवर का बरं जावं असं वाटते फिरायला. मग जायचंच आहे, एखादी छोट्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास कळू द्या ना, मग अशा ठिकाणी का बरं जात नाही फिरायला, असं लेखक शिवाजीराव भोसले या परिच्छेदाद्वारे म्हणतात. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल, पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालवायचा? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. वाहन हे वेळ वाजवण्यासाठी असते, हे वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पडू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पडू लागलं तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोचता येईल अशा बेताने वाहन चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? जापानसारख्या प्रगत देशामध्ये सायकलचा खूप छान उपयोग होतो. तिथले नागरिक जे आहे स्वतःहूनच सायकल वापरण्याचं ठरवतात. म्हणजे 5-6 किलोमीटरचं अंतर ते सहज सायकलने गाठतात.
आता लेखक शिवाजीराव भोसले इथे पुण्याकडील काही गावांची नावं घेऊन असं म्हणतात की खरंच या खेड्याभागातल्या गावांमध्ये सायकल वापरावी किंवा तिथे गाड्यांची वाहनांची आवश्यकता आहे का? सहज जर शेतात जायचं असेल तर तिथे वाहनाने गेलं पाहिजे असं जरुरी आहे का? आपण सायकलचा सुद्धा तिथे वापर करून आणि रस्त्यावर वर्दळ न करून आपण आपल्या पर्यावरणाला सुद्धा म्हणजे त्याचं संवर्धन करू शकतो. वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोक्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहन धारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालीचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गाविरुद्ध आहे. आरोग्याशी हानी करणे आहे. लेखक म्हणतात की निसर्गविरोधी धोरण म्हणजेच वेग जर आपल्या वाहनाचा वेग वाढला तर मनात उरात धडकी भरायला लागते. मज्जातंतूचा नाश होतो. शरीराचं तापमानसुद्धा वाढू शकते अनेक ठिकाणी आणि शरीराचा जो बॅलन्स आहे, जो तोल आहे, तो विस्कळीत होऊन जातो. एकंदरीत चालणे, उतरणे, चढणे, धावणे, पळणे यामुळे आपल्या जे शरीराच्या ज्या नैसर्गिक हालचाली आहे याच्यामध्ये बदल होतो आणि आपलं जे स्वास्थ्य आहे ते सुद्धा बिघडायला लागते. म्हणून वेगावर नेहमीच नियंत्रण असायला पाहिजे असं या परिच्छेदाद्वारे लेखक शिवाजीराव भोसले म्हणतात. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठावी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 1 ते 2 महिनेचा जो लॉकडाऊनचा काळ आहे यामधला जर तुम्ही रेशो बघितला अपघाताचा तर तो अतिशय कमी झालेला आहे. आणि जसं झपाट्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं, हळूहळू आता अपघातांचे जे प्रकरण आहे त्याच्यात भर पडत आहे, म्हणजे ते वाढत आहे. अर्थातच वेग वाढला की ताबा सुटतो, मनावरचा ताबा सुटतो, शरीरावरचा मानसिक जो ताण आहे तो वाढतो. म्हणूनच लेखक शिवाजीराव भोसले या पाठाद्वारे सर्वांना हा संदेश देतात की आवरा वेगाला आणि सावरा जीवाला. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ जेवढा परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे तेवढाच आपल्या वास्तविक जीवनात सुद्धा याचं अतिशय बहुमूल्य आहे. कारण वेगाच्या वशमध्ये होऊ शकतात आपण सर्वजण जाणार, म्हणून आपण जाऊ नये. म्हणूनच हा पाठ कदाचित शिवाजीराव भोसलेंनी एवढा सुंदर पाठ आपल्याला समोर दिलेला आहे. धन्यवाद.